हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आत्ता मला शोधायचं ओरिओला, कारण मला आज एक गोष्ट कळली त्याच्याविषयी. व्हेर इज ओरिओ बट व्हेर इज ओरिओ. वॉक पाहिली का? वॉक पाहिली? ॲटिट्यूड. गाईज याचं नाव ओरिओ का ठेवलं आहे ना, ॲक्च्युली मला कॉमेंटमध्ये माझ्या भावाने सांगितलं होतं की याचं नाव ओरिओ ठेव. तर मला असं वाटलं की हा काळा आहे आणि थोडाफार खालून व्हाईट आहे, त्याच्यामुळं ओरिओ नाव त्याने ठेवलं असेल. पण मला आज कळालं की सौरव जोशीच्या व्लॉगमध्ये किंवा सौरव जोशीकडं जो कुत्रा आहे ना, त्याचं नाव पण ओरिओ आहे. आणि मला माझ्या काकी बोललंच होतं की हा सौरव जोशीचे व्लॉग्स खूप दिवसापासून बघतो आणि त्याला त्याच्यातले जवळपास सगळे कॅरेक्टर माहिती आहे. मग त्याला त्याच्या व्लॉगमधली कोणती पण गोष्ट सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि मला आज कळालं की याच्या सौरव जोशीच्या कुत्र्याचं नाव पण ओरिओ आहे. आणि त्याच्यामुळे मला कॉमेंटमध्ये आलं होतं की ओरिओ ठेव, आणि मी त्याचं नाव असंच ओरिओ ठेवलं. ओरिओच्या डिझाईनसारखंच ब्लॅक अँड व्हाईट. म्हटलं आपलं कुत्रा पण ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्यामुळे असेल. आज ज्यावेळेस मी त्याचा व्लॉग बघत होतो आणि त्याच्यात त्या कुत्र्याचं नाव ओरिओ आहे हे मला कळालं, मग मला स्ट्राईक झालं, अच्छा ब्रो, हे ह्या से नाम आया है क्या. काही सोन्या आणि सर्जा चालल्या रानात, आणि असताना पप्पाने बाबा घेऊन चाललेत. तुम्ही चालले बैल घेऊन? ती दोरी आडवी येईल. गाई जस्ट 1 मिनिट रिकॅप, कारण 12 झालेत रात्रीचे, आणि मी आज जास्त काही शूट नाही केलं आहे कारण चान्स नाही बनला. एक दुपारपर्यंत तर सगळ्या गोष्टी आवरण्यात गेल्या. त्यानंतर थोडासा व्लॉग मी शूट केला होता. त्यानंतर आराम केला, कारण माझा वीक ऑफ होता आणि मला खूप असं ड्रेन आऊट वाटत होतं, त्यामुळे अंधार येतो चेहऱ्यावरती. त्यानंतर अगोदर आमचा मूवीचा प्लॅन बनला होता धुरंधर 2, जो मी पुन्हा एकदा बघायला जाणार होतो. जे खूप लोकांना माहिती आहे ऑब्व्हियसली व्लॉगमुळे, की मी अगोदर पण एकदा धुरंधर 2 बघून आलो आहे ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस. पण मग तो कॅन्सल झाला लास्ट मोमेंटला, आणि आमचा शिर्डीला जाण्याचा प्लॅन बनला, माझ्या होमटाऊनच्या जवळचं. तर मग शिर्डीला गेलो, दर्शन घेतलं, त्याची एक फुटेज मी अप्लाय केली आहे. देन जेवण केलं, एक साई अमृत म्हणून एक रेस्टॉरंट होतं तिथे, आणि देन आईस्क्रीम ॲट नॅचरल्स, अँड कम बॅक टू होम. वॉच दी RR versus RCB, दी रिमेनिंग मैच. ऑब्वियसली RCB लूज दी गेम, बट या इट्स फाइन, लाइफ है, होता ही रहता है. सो दैट्स इट फॉर द डे. आज ज़्यादा कुछ मैंने शूट किया नहीं है. सो मिलते कल के व्लॉग में. तब तक अपने चैनल को सब्सक्राइब कीजिए. बाय बाय, गुड नाइट.